रामकृष्ण हरी माऊली. मी सांगितलं होतं तुम्हाला आमच्या मामाच्या गावची यात्रा होती आणि आम्ही यात्रेलाच गेलो होतो बघा. श्री सिद्धनाथाची यात्रा होती आणि बघा बाहेर नारळ वगैरे विकायला बसले होते आणि तिथूनच पप्पांनी नारळ घेतलं आणि आई पुढं चालते बघा. पूर्ण जे मैदान होतं त्याच्यामध्ये गुलाल उधळला होता, कारण की कावड काढली होती आणि ती कावडची मिरवणूक असते त्यासाठी तो गुलाल उधळाला आणि पप्पा बघा नारळ घेत होतं. आणि तिथून आम्ही आतमध्ये गेलो. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर एक छोटासा हनुमंताचं मंदिर आहे, तिथं पण आम्ही पाया पडायला गेलो. आणि हे बघा हनुमंताचं मंदिर आहे. आणि या गावची यात्रा संध्याकाळण्यात जास्त असते आणि आम्ही दुपारच्या वेळेस गेलो होतो, त्याच्यामुळं तिथं एवढी गर्दी नव्हती आणि सगळीकडे तर गुलाल उधळायला दिसत होता बघा. पाय जे आहेत ते पूर्ण गुलालात गुलाबी गुलाबी होत होतं. आणि हनुमंताचं दर्शन घेऊन आम्ही मेन जे श्री सिद्धनाथ आहेत तिथं दर्शन घ्यायला चाललो होतो. आणि हे बघा, हे जे पोल दिसत आहेत हीच कावड असते. म्हणजे मला पण माहिती नव्हतं ते नेमकं काय आहे. मी मम्मीला विचारलं आणि मम्मीनं सांगितलं ती कावड निघते म्हणून. आणि बघा सगळीकडे गुलाल पसरला होता आणि पायांना पण सगळा गुलाल लागत होता. आणि ही आता काहीच गर्दी नाही, कारण की 3-4 वाजल्यापासून पुढं इथं जास्त भक्त यायला चालू होतं, तेव्हाच यात्रेची खरी मज्जा असते. आणि आम्हाला घरी पण यायचं होतं, त्यासाठी आम्ही दुपारच्या वेळेला गेलो होतो. तेव्हा आम्ही तिथंच दर्शन घेतलं आणि मामाकडे जाऊन परत रिटर्न येणार होतो आम्ही. आणि बघा हे छान अशी 12 वाजता देवाची लग्न लावली होती आणि मंदिर पण छान सजवलं होतं बघा. मंदिराच्या पुढं छोटंसं कासव होतं आणि पुढं श्री सिद्धनाथ होते बघा. आणि भक्तांची पण गर्दी चालू होती दर्शनासाठी. आणि ही इकडं कोणता विधी केला होता काय माहिती. आणि नंतर ज्या वेळेस मी सिद्धनाथाच्या पाया पडायला गेले होते तिथं कावडच्या जवळ होते बघा. मी समोरून कावडचा मी शूट घेतला होता आणि तिथं दोन्ही साईडला मोठे मोठे हत्ती पण होते. आणि माझी आई आहे बघा, आईने मी छान दर्शन घेतलं होतं. पप्पा माझं नारळ फोडण्यासाठी गेलं होतं आणि मी आणि आई छान दर्शन घेत होतो मंदिरामध्ये. जेव्हा आम्ही मामाकडे चाललो होतो तेव्हाच आम्ही दर्शन घेऊन मामाकडे जाणार होतो. आणि त्याच्यामुळं मामा मामी आजी बाबा सोबत कुणीच नव्हतं, मी मम्मी पप्पाच होतं. आणि छान आम्ही दर्शन घेत होतो. आणि जी कावड असते हा त्याचा रथ होता बघा. आणि आई कावडच्या पाया पडते बघा. आणि तिथेच हा हत्ती पण होता. आणि माझ्या आईला भक्तीचं खूप वेड आहे. कोणत्या पण देवाला गेलं ना पूर्ण मनाभावापासनं देवाला नतमस्तक होऊन देवाच्या चरणापाशी जाऊन छान असं पाया पडते. आणि मंदिर बघा झाडायला पण चालू होतं, कारण खूप गुलाल पडला होता सगळ्या रानामध्ये. हे सगळीकडे गुलाल होता बघा. आणि छान सिद्धनाथाचं दर्शन घेतलं. आणि सिद्धनाथाच्या मंदिराच्या शेजारी एक छोटंसं शिवलिंग आहे आणि छोटंसंच मंदिर आहे बघा. तिथं आई पाया पडत होती, आतमध्ये गेली होती पाया पडायला. आणि हे आतमधलं शिवलिंग आहे बघा. शिवलिंगाच्या समोरच्या साईडला छोटासा दगडाचा नंदी देखील आहे आणि नंदीची देखील छान पूजा केली होती. नंदीला पण नैवेद्य ठेवला होता. आणि हे मंदिर बघा किती छान सजवलं आहे आणि गुलाल पण बघा किती दिसतोय. खूप मोकळी जागा आहे बघा इथं, छान भक्तांना वावरायला येतं. आणि त्या 2 कावडी पण दिसत आहेत बघा. आणि माझ्या मामाची जेव्हा पंगत होती तेव्हा इथंच घातली होती, याच मंदिरात पंगत केली होती. आणि जे यात्रेसाठी आलेले भक्त आहेत त्यांच्यासाठी बाहेर पाण्याची देखील सोय केली होती बघा. काही भक्त तिथलं पाणी घेऊन पित आहेत.